हॅलो नमस्कार। तर आज आपण बनवणार आहे घेवड्याच्या शेंगाची सुक्की भाजी। घेवड्याची शेंग बनवण्यासाठी ती आधी स्वच्छ धुवून घ्यायची, त्याच्या साईडच्या जाड शिरा काढून त्याचे तुकडे करून घ्यायचे। भाजी बनवण्यासाठी स्वच्छ नीट करून घेतलेली घेवड्याची शेंग, लसूण, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे लाल तिखट घ्यायचे आहे। ते आपल्या आवडीनुसार घेऊ शकता। त्यानंतर गॅसवर कढई गरम करून कढईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण लसूण टाकायचा आहे। लसूण छान परतून झाला की त्यानंतर आपण घेतलेले सगळे मसाले टाकणार आहे। त्यानंतर ते छान असे तेलात भाजून घ्यायचे आहेत। मसाला छान भाजून झाला की त्यानंतर आपण घेवड्याची शेंग परतणार आहे। घेवड्याची शेंग तेलात अशी छान परतून घ्यायची आहे। थोडा वेळ असंच हलवत राहायचं आहे, 2-3 मिनिटं। त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ व भाजलेला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। त्याच्यानंतर कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटं त्याला चांगली वाफ घ्यायची आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू। रफ्ता रफ्ता हौले हौले दिल को चुराया तुमने, दिल को तो पता भी ना चला।